नमस्कार मंडळी, मी नीना शेलार स्वागत करतो पुन्हा एका आपल्या नवीन अशा व्लॉग्समध्ये. सो आता आम्ही गावी आहोत आणि गणपतीपुळेला जातोय. सो बघा सगळे रेडी आहेत, गाडी पण आली आहे, गाडीत बसतो. आता बसायचं आहे, फक्त बघायचं आहे. मागे तुम्ही बसणार आहेत ना. फोटो नाही, व्हिडिओ काढ आणि मग नंतर फोटो काढ. ओके. आता आपण ब्लॉगमध्ये आणि मी सगळ्यात बोलू गणपतीपुळ्याला आपण जायच्या आधी पावसलामध्ये थांबलो आहे. तिथे स्वरूपानंद स्वामींचं मठ आहे, तर तिथे आपण मध्ये थांबलो आहे. आणि बघू शकता मागे आता जे दाखवलं ते स्वरूपानंद स्वामींचं जन्मखोळी आहे, म्हणजे इथे त्यांचा जन्म झालेला. आणि समोरच तिथे मंदिर आहे, तिकडे त्यांनी समाधी घेतलेली, म्हणजे मंदिराच्या खाली त्यांची समाधी आहे. तर तिकडे जायला देतात, पण अर्धा तास तिथे काय म्हणजे बसावं लागेल ध्यान करून. तर त्याशिवाय असं नाही की जाऊन 2 मिनटात पाया पडून आलो. तर अर्धा पाऊण तास तिथे बसून ध्यान करावं लागतं. मस्त चालू आहे ट्रिप. आता मंदिरातून बाहेर आलो गणपतीपुळेला निघायला, आणि ते बघा तेच ते मंदिर, तिथे खाली समाधी आहे. आणि मग अशी जिथे आपण आता होतो ते जन्मस्थळ हे मंदिर होतं. त्या मंदिराचं नाव देखील याचं आहे, स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर. सो आता आपण गणपतीपुळेला निघालो. सो डायरेक्ट गाडीमध्ये 3, 2, 1 बघा, डायरेक्ट गाडीमध्ये. आणि सासूला नवीन आणून दिसल्यावर जाऊ नको, सासूला खूप दम आहे, सासूला दे. सगळे बसले आहेत आणि आता आम्ही ऑन द वे आहे गणपतीपुळे. एक द्या ना, झापट द्या ना बाजूला बसला. अरे गोरा येत होते मंदिर केवढा हसतो. ते कोणतं मंदिर होतं? नवीनच बांधलेलं दिसतंय मस्त आहे. मस्त आहे रे. जा ना. ही नदी आहे. 2 लहान मुलांची मस्ती चालू आहे मागे. पण लहानच झाले. इथून बीच पण जवळच आहे ना, असं बघायला गेलं इकडचा. गणेशपुळे जवळ आहे. हा, गणेशपुळे. इकडे समुद्र आहे. हा, जवळच आहे. हे सगळं समुद्र किनारे. बघा मित्रांनो, डायरेक्ट निळा समुद्र, पाणी पण किती क्लीन आहे. डायरेक्ट पाण्याकडे जाऊ. आता पाणी आणि वाळू बस. सर्व तिकडे करतोय ते सगळ्यात. मावशी आणि आई तिकडे बसल्यात मागे. हा तिथे ताई रील काढते, दादा आणि ताई. हे पूर्ण समुद्र आहे यार, काय मजा येते. हे आरेवारे बीच आहे. आता थोड्या वेळाने आम्ही जाऊ पुढे गणपतीपुळेला. आवाला रोड आहे ना, असा येताना उतरतो. इथून जाताना पण मिळते, पूर्ण मिळते. मित्रांनो, आता आपण आलो आहोत गणपतीपुळे. गाडी पार्क केली आणि आता सगळे अर्धे पुढे गेले आहेत, अर्धे मागे आहेत, मी मधोमध्ये आहे. सो चालतंय. आणि हे बघा
एंट्री गेट बघा. संस्थान श्री देव गणपतीपुळे. इथून आता आतमध्ये बघू शकता डायरेक्ट आपण गणपतीपुळे मागे. दिसतंय की नाही माहिती नाही. हे बघा हां जे मोठं मंदिर आहे ते गणपतीपुळे. नवरा माझा नवसाचा शूट 1 आणि 2 दोन्ही इकडेच झालेले आहेत. एक होतं ते जुनं होतं ते 2004ला शूट केलेलं मे बी. तर त्या हिशोबाने आत्ता नाही आहे. थोडं नवीन अपडेट्स आहेत आतमध्ये. सो आम्ही पण बघत होतो जुन्या पद्धतीने असतं तर चांगलं असतं. मस्त होतं ते जुनंवालं. पण काय नाही हे तर खूपच भारी आहे मंदिर. तो आतमध्ये तर फोटो काय काढायला आहे नाही. बाहेरून आवरणातून मी व्हिडिओ काढलेली. सो जास्त काय काढायला भेटला नाही व्हिडिओ वगैरे आतमध्ये बसून. सो फोटोज दाखवतो गुगलवरून डाउनलोड करून. आणि गरमी खूप आहे. दुपारी 1 वाजला आहे. आता आम्ही थोडं फिरू खाऊ आणि मग बघूया काय करतो आम्ही. आता झालं आहे मंदिरमध्ये दर्शन घेऊन. दर्शन तर खूप चांगलं झालं आहे. जास्त काय नाही. चला नंतर बघू.